अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला दत्त जयंतीचा उपास कधी करावा, दत्त जयंतीला उपासाला नैवेद्य काय दाखवावा, दत्त जयंतीच्या दिवशी विशेष सेवा कोणती करावी, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र. त्या युक्तीप्रमाणे आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूरमध्ये संगमावर, जिथे प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत, तिथे संगमावर गुरुचैत्र पारायण करायला पाहिजे. तर दत्त जयंती जे आहे ते 14 तारखेला पण खूप जण म्हणतात दत्त जयंती आहे, 15 तारखेला पण आहे. पण ज्यांचं गुरुचरित्र पारायण त्यांनी जरी 8 तारखेला केला असेल, मग त्यांनी दत्त जयंती आहे ती 14 तारखेला करू शकता. ज्यांनी गुरुचरित्र पारायण 9 तारखेला सुरू केला असेल त्यांनी दत्त जयंती 15 तारखेला करू शकता. ह्या दोन दत्त जयंती कशासाठी आल्या किंवा का बरं आल्या, कसं आहे की नक्षत्र गाणगापूरची दत्त जयंती आहे ती रोहिणी नक्षत्रामुळं, नक्षत्रावर दत्त जयंती करत असता, एक दिवस अगोदर करत असता, म्हणून 14 डिसेंबरला गाणगापूर इथे दत्त जयंतीचा उत्सव आहे. दत्त जन्मोत्सव गाणगापूर इथे आहे. आणि गाणगापूर सोडून बाकीच्या ठिकाणी दत्त जयंती जी आहे ती 15 डिसेंबरला आहे, म्हणजे रविवारी. या पद्धतीने आहे. पण जर तुम्हाला जरी दत्त जयंती 14 तारखेला करायची असेल, तुमची इच्छा असेल, तुम्ही 14 तारखेला करा. तुमची इच्छा असेल 15 तारखेला करायची तर 15 तारखेला करा, असं बंधन नाही. माझ्या याच्यानुसार दत्त जयंती तुम्ही रोज करा, काही प्रॉब्लेम नाही. 2 दिवस कधीही दत्त जयंती करा, काही प्रॉब्लेम नाहीये. दत्त जयंतीच्या दिवशी आपण काय करायचं, फराळाचा नैवेद्य असतो. त्या दिवशी एकादशी सारखा उपास असतो. तुम्हाला 14 तारखेला दत्त जयंती करायची असेल तर एकादशी सारखा उपास असतो, मग तो उपास तुमचा 15 तारखेला सुटेल. किंवा तुम्हाला 15 तारखेला दत्त जयंती करायची असेल तर त्याचा उपास आहे ते 16 तारखेला सुटेल. सरळ साधं एक सांगतो आपल्याला, ज्यांनी गुरुचैत्र पारायण 8 तारखेला सुरू केला असेल, 8 तारखेला ज्यांनी गुरुचैत्र पारायण 8 तारखेला सुरू केला असेल त्यांनी दत्त जयंतीचा उपास आहे तो शनिवारी करावा, म्हणजे रविवारी त्यांचं उद्यापन होईल. आणि ज्यांनी गुरुचैत्र पारायण 9 तारखेला सुरू केला असेल त्यांनी दत्त जयंती रविवारी करायची, रविवारी दत्त जयंती करायची आणि त्यांचं उद्यापन आहे ते सोमवारी होईल. ह्या दोन गोष्टी आहे. दत्त जयंतीच्या दिवशी फराळ करू शकता, भगर चालत नाही, फराळ आहे ते करू शकता. मग दत्त महाराजांना काय फराळ दाखवायचा, तुम्ही जे करणार आहे तो फराळाचा नैवेद्य दत्त महाराजांना दाखवायचा. आणि ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे, ज्यांनी देहधारी गुरु केलेला आहे, त्यांनी सगळ्यांनी दत्त जयंतीचा उपास करावा. 14 तारखेला करा नाही तर 15 तारखेला करा, कधीही करा, बंधन नाहीये. दत्त महाराजांचा जन्मोत्सव रोज जरी केला काही प्रॉब्लेम नाही. 14 तारखेला जिथं दत्त जन्मोत्सव असेल, दत्त मंदिर असेल तिथं जायचं, तिथं दर्शन घ्या. आणि 15 तारखेला पण केंद्रामध्ये मठामध्ये दत्त जन्मोत्सव असेल तिथं पण जा, प्रसाद घ्या, आरती करा. दोन्ही ठिकाणी म्हणजे तुम्हाला 2 दिवस आहे. म्हणजे दत्त महाराजांच्या भक्तासाठी दत्त महाराजांना बघा 2 दिवस आहे, 2 दिवस उत्सव चालणार आहे. 14 डिसेंबरला मंदिरामध्ये असेल दत्त जन्मोत्सव, मंदिर असेल, मठ असेल तिथं होईल. आणि 15 तारखेला दत्त जन्मोत्सव केंद्रामध्ये होईल. मग तुमच्या याने तुम्ही घरी पण करायचं, घरी करायचं असेल तर तुम्ही 14 तारखेला पण करू शकता, 15 तारखेला पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कन्फ्युज व्हायचं नाही. उपास एकदाच करायचा, एकादशी सारखा उपास असतो. दुपारी दत्त जन्मोत्सव कधी होतो, आता त्याच्यामध्ये पण खूप वेळ आहे. आता खूप जण केंद्रामध्ये आहे ते 12:39 ला करता आणि मठामध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये संध्याकाळी 6 वाजता करता. कधीही करतात, या वेळेस काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही 14 तारखेला मंदिरामध्ये जायचं, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जा आपल्या जवळपासच्या, आणि 15 तारखेला केंद्रामध्ये जाऊन पण करू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही जाऊ शकता. त्या दिवशी उपासाला फराळ तुम्ही काय खाऊ शकता, तुम्ही साबुदाणा असेल फराळ सगळं खाऊ शकता, भगर नाही खायची. एकादशी सारखा उपास करायचा. दत्त महाराजांना पण फराळाचा नैवेद्य दाखवायचा, महाराजांना आपल्या पोथीला पण फराळाचा नैवेद्य दाखवायचा. एकादशी सारखा उपास करायचा. त्या दिवशी सेवा कोणती करायची, उद्या आपण सकाळी ठीक 10 वाजता
सामूहिक एक दिवसीय संक्षिप्त गुरुचरित्र पारायण घेणार आहोत सकाळी 10 वाजता युट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णीवर. तशी लिंक आता सगळ्याला येतील, थोड्या वेळाने तुम्हाला लिंक घेऊन जाईल त्याची. प्रत्येकाने 10 वाजता शार्प बसायचं आहे. ज्यांच्याकडे पोथी असेल त्यांनी बसा, ज्यांच्याकडे पोथी नसेल त्यांनी पण बसा. आपण श्रवण जरी केलं तर तसा तुम्हाला खूप फायदा होत असतो. उद्या दत्त जयंती आहे, उद्या पण आहे, परवा पण. तर उद्या ज्यांना दत्त जयंतीच्या दिवशी कोणती सेवा करायची? दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण जास्त करा. दत्त स्तुती असेल, गुरुचरित्राचा 53वा अध्याय वाचायचा, गुरुचरित्राची अवतरणिका वाचू शकता, गुरुचरित्राचा 14वा अध्याय, गुरुचरित्राचा 18वा अध्याय, संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकता आणि एकादशी सारखा उपास करायचा. नैवेद्यामध्ये काय काय दाखवायचं मी आपल्याला स्क्रीनवर दाखवेल, त्याप्रमाणे नैवेद्य दाखवायचा आणि त्या दिवशी सगळ्यांनी उपास करायचा. ज्यांनी गुरु केला असेल, ज्यांनी गुरु नाही केला असेल, सगळ्यांनी उपास करायचा. म्हणून कन्फ्युज होऊ नका. खूप जण आता कन्फ्युज करतात, आता मग दत्त जयंती आम्ही कधी साजरी करायची, कधी करायची? तुमच्या यांनी तुम्हाला जेव्हा एक दिवस उपास करून दत्त जयंती साजरी करावी. उपास करणं म्हणजे नुसतं फराळ करणं असं नाहीये. उपास करणं म्हणजे नामस्मरण करणं. दत्त महाराजांचे जे 108 नाव आहेत ते घेऊ शकता. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण करू शकता. आणि आपल्या घरामध्ये दत्त जन्म आहे, आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जर दत्त महाराजांची मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक घ्यावा. अभिषेक घ्यावा, त्याच्यावर अभिषेक घ्यायचा आणि अभिषेक करून स्त्री सुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करून तुम्ही त्याचे तीर्थ सगळ्यांनी घेऊ शकता. म्हणून परत एकदा सांगतो, ज्यांची गुरुचरित्र पारायण ज्यांनी 8 तारखेला चालू केला असेल त्यांची दत्त जयंती त्यांनी 14 तारखेला करावी. ज्यांनी 9 तारखेला गुरुचरित्र पारायण केला असेल त्यांनी 15 तारखेला दत्त जयंती करावी. ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलं नसेल त्यांनी दोन्ही दिवस करू शकता. एकच दिवस उपास करायचा, आपल्या जवळच्या दत्त मंदिरामध्ये जाऊन तिथं दत्त जन्मोत्सव साजरी करा. संध्याकाळी 6 वाजता असतो तिथं. आणि केंद्रामध्ये 15 तारखेला केंद्रामध्ये दुपारी 12:39 ला असतो. दोन्ही ठिकाणी दोन्ही दिवस दत्त जयंती आहे म्हणून एकच दिवस उपास करायचा. एकादशी सारखा उपास असतो. आणि ज्यांनी शनिवारी दत्त जयंती केली त्यांचा उपास आहे, जे उद्यापन आहे ते 15 तारखेला होईल. आणि ज्यांनी 15 तारखेला दत्त जयंती केली त्यांचं उद्यापन आहे ते 16 तारखेला होईल. म्हणून सगळं स्पष्ट मी आपल्याला सांगितलेलं आहे. मनामध्ये किंतु परंतु ठेवायचे नाही. आपण दत्त महाराजांच्या वेळेस नामस्मरण जास्त करायचं. आपण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण लाईव्ह घेणार आहोत. सगळ्यांनी लाईव्हला यायचं. सामूहिक सेवेला खूप महत्व आहे. परत उद्या दत्त जयंती असेल, उद्या असेल, परवा असेल, 2 दिवसामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला जर काही सेवा नाही जमली तर तुम्ही स्वामी चरित्र वाचू शकता. स्वामी चरित्र असेल, संक्षिप्त गुरुचरित्र असेल, गुरुचरित्राचा 53वा अध्याय असेल, परत गुरुचरित्राचा सार असेल तो पण वाचू शकता. दत्तस्तुती असेल, दत्ताचा पाळणा असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि आपण मन शांत ठेवायचं. तर ह्या काळामध्ये जर तुम्ही दत्त मंदिरामध्ये जर गेला, मठामध्ये मंदिरामध्ये जर गेला, काय वाटायचं? तुम्ही केळं आहे हे प्रसाद वाटू शकता. केळं हे फळ गाईला द्या. केळं आहे ते दत्त मंदिरामध्ये द्या, केंद्रामध्ये द्या, मठामध्ये द्या. केळं हा प्रसाद द्या. केळं असेल, फळं असेल हे तुम्ही देऊ शकता. उपासाचे पदार्थ तिथं वाटू शकता. कारण की दत्त जयंतीच्या त्या काळामध्ये खूप जण गुरुचरित्र पारायण करताना आपण जर तो प्रसाद दत्त महाराजांना ठेवला आणि तोच प्रसाद सगळ्या भाविक भक्तांना जातो. म्हणून तेवढं फळाचा प्रसाद आहे तो सगळ्यांनी आपण वाटू शकता. जेवढं अन्नदान होईल आपण तेवढं करू शकतो. आणि त्याचं पण खूप महत्व आहे. फराळ आहे तो फराळ तुम्ही दुपारी फराळ ठेवायचा. दत्त महाराजांना आपण घरी पारायण करत असाल तर फराळ ठेवायचा. नैवेद्य आरती म्हणजे फराळ दाखवायचा. संध्याकाळच्या वेळेस पण फराळ दाखवायचा. फराळच खाऊन आपण आहे ते एकादशी सारखा उपास असतो दत्त जयंतीचा, तो एकच दिवस दत्त जयंती उपास करावा, दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं. असं साधं आणि सोपं दत्त जयंतीच्या वेळेस नामस्मरण जास्त करायचं. आपण सेवा आहे ती मनापासून करायची, दिखाव्यासाठी सेवा करायची नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.